स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम। मी रेखा जगदंबे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ असा आहे आपल्याला यमदीप दानाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। यमदीप दान का करायचं असतं आणि कधी करायचं असतं आणि कसं करायचं असतं। प्रॅक्टिकल नाही दाखवणार पण मी तुम्हाला तोंडी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा, ऐका, लक्षपूर्वक ऐका की जेणेकरून तुम्हाला यमदीप दान कसं करतात हे तुम्हाला लक्षात येईल। यमदीप दान हे आपल्याला धनोत्रयोदशीच्या दिवशी करायचं आहे। धनोत्रयोदशीच्या दिवशी आपण धन्वंतरीची पूजा करत असतो। धन्वंतरीची पूजा सकाळी किंवा काही जण संध्याकाळी सुद्धा करतात, परंतु ह्या दिवशी आपल्याला यमदीप दान करायचं आहे। तर ते यमदीप दान कशासाठी करायचं आहे आणि ते केव्हापासून सुरू झालेलं आहे ह्याची एक छोटीशी कथा आहे, मी तुम्हाला थोडक्यात सांगते, ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि व्हिडिओ स्किप न करता ऐका। तर एक हंसराज नावाचा राजा होता, तो काही त्याच्या निवडक सैन्यांना घेऊन शिकारीसाठी जंगलामध्ये जातो। तर जंगलामध्ये गेल्यानंतर तो भरकटत एका नवीनच राज्यात जातो, म्हणजे जंगल फिरत फिरत अनावधानाने तो दुसऱ्या राज्यामध्ये पोहोचतो। तर दुसऱ्या राज्यामध्ये गेल्यानंतर मग त्या तिथल्या राजाचं नाव असतं हेमराज राजा, त्यांच्या राज्यात पोहोचतो आणि तिथं गेल्यानंतर मग त्यांना स्वतःचा परिचय करून देतो की मी असा हंसराज राजा आहे आणि शिकारीसाठी जंगलात गेलो होतो आणि फिरत फिरत मी तुमच्या राज्यात पोहोचलो। तर त्याच वेळेस हेमराज राजाला पुत्रप्राप्ती झालेली असते आणि तो खूप आनंदात असतो आणि हंसराज राजा त्याच्या राज्यामध्ये गेल्यानंतर तो त्याचा आदरातिथ्य करतो आणि त्याला एवढा आनंद झालेला असते पुत्रप्राप्तीमुळे की त्यामुळे मग तो हंसराज राजाला काही दिवस त्याच्याकडे राहण्याची विनंती करतो आणि मग त्याच्या आनंदात हंसराज राजा सुद्धा सहभागी होतो आणि त्यांच्या आग्रहास्तव तो त्यांच्या राज्यामध्ये काही दिवस राहतो। मग बाळ जन्मल्यानंतर मग विधिवत काही दिवस उलटल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक राज्याचे ऋषी असायचे, तर ऋषी किंवा त्यांचे जे त्यांच्या कुळाचे जे कोणी ब्राह्मण ऋषी असायचे ते त्यांनी कुंडली काढायचे। तर मग ते कुंडली काढण्यासाठी जेव्हा त्यांनी आले तेव्हा त्यांनी त्याचं भविष्य वर्तवलं की हा खूप शूर होणार आहे, सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण आहे। म्हणजे हे ऐकून राजाला खूप आनंद होत होता। म्हणजे ते आचार्य होते ते थोडंसं थांबले, दबकले सांगण्यासाठी। तर तेव्हा हेमराजांनी त्यांना विचारलं की तुम्ही का थांबलात। तर त्यावेळेस आचार्यांनी सांगितलं की म्हणजे सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण आहे, सौंदर्य आहे, रूप आहे, धन आहे, शौर्य आहे, ह्या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण जरी असला तरीही लग्न झाल्यानंतर चौथ्या दिवशी ह्याला मरण येणार आहे। मग ही गोष्ट ऐकताच मग हेमराजाला धक्का पोहोचला आणि मग तो म्हणजे निशब्द झाला। आता म्हणजे स्वतःच्या मुलाचं मरण जर कुणी वर्तवलं तर त्याच्या एवढं मोठं दुःख काहीच नसतं, तर त्या पद्धतीने मग हेमराजाला खूप दुःख झालं। मग हंसराज राजा एवढा पराक्रमी होता की मग त्याने हेमराजाची समजूत काढली की माझ्या क्रमावरती, माझ्या शौर्यावरती विश्वास ठेवा आणि मी तुमच्या मुलाला घेऊन जातो आणि त्यात माझ्या शौर्याच्या बळावरती मी त्याचं संरक्षण करतो, त्याला काही होणार नाही असं त्यांनी राजाला धीर दिला। आणि मग जाताना हेमराजाचा मुलगा जो जन्मलेला लहान बाळ होतं त्या बाळाला घेऊन हंसराज राजा आपल्या राज्यामध्ये गेला आणि त्याचं चांगलं लालन पोषण त्यांनी केलं, त्याला सगळ्या विद्या वगैरे शिकवल्या आणि मग आता वेळ आलेली होती लग्नाची। मग एका सुंदर राजकन्येशी त्याचा विवाह झाला, विवाह करून दिला। तर मग विवाह झाल्यानंतर मग आता चौथ्या दिवशी त्याचं मरण हे भाकीत होतं, हे हेमराजाला आणि हंसराज राजाला आठवलं आणि मग ते चिंतेत होते। पण आता चिंता काय करणार, कारण मरण तर हे शाश्वत आहे, ते कुणालाही चुकणार नाही। तर ते चिंतेतच होते। तर त्यावेळेला मग आता यमराजाचे दूत, वेळ झालेली होती जाण्याची आणि यमराजाचे दूत त्या राजपुत्राला नेण्यासाठी आले। तर त्याची जी नवीन लग्न झालेली नवरी होती किंवा राज्यामध्ये जो आनंद होता ते पाहून यमाचे जे सैनिक होते त्यांना पण खूप दुःख होत होतं की आज आपण ज्याला न्यायला आलेलो आहोत त्याच्या आयुष्यातला म्हणजे एवढा मोठा क्षण, एवढा आनंदाचा क्षण, आणि त्या नववधूची काय चुकी आहे की तिला चौथ्या दिवशी म्हणजे तिच्या नवऱ्याला आपण घेऊन चाललो तर ती विधवा होणार, या सगळ्या गोष्टीचा आणि त्या राज्यामध्ये जो उल्हास आनंद होता की म्हणजे राजाच्या मुलाचं लग्न झालेलं आहे, म्हणजे नुकतं 2-3 दिवस झालेले लग्नाला, मग तो आनंद ते पाहून त्यांना त्याला घेऊन जाऊन सगळं दुःखाचं सावट त्या राज्यात पसरवणं हे त्यांना योग्य वाटत नव्हतं। म्हणून ते तसेच यमदेवतेकडे वापस गेले। वापस गेल्यानंतर मग यमदेवतेने विचारलं की आज तुम्हाला त्याचा आत्मा घेऊन यायचा होता, तुम्ही त्याला आणण्यासाठी गेला होता, तर काय झालं।
तर मग त्यांनी सांगितलं की तिथला आनंद वगैरे पाहून आम्हाला खूप दुःख होत होतं आणि आम्ही हे काम करू शकलो नाहीत. तर मग त्यावरती यमराज म्हणाले की चला तरी, म्हणजे काय पाहून तुम्ही तुमचं काम केलं नाही, तुमच्या कामापासून तुमच्या धर्मापासून तुम्ही बाजूला गेलात, तर मला पण पाहायचं आहे. म्हणून मग स्वतः यमराज तिथं गेले आणि मग तिथं गेल्यानंतर ती राजपुत्राची जी नववधू होती, ती नववधू किंवा राज्यामध्ये जो आनंद उत्सव साजरा करत होते, नवीन लग्न झालेले जे घरामध्ये वातावरण होतं आनंदाचं, ते वातावरण पाहून यमाला सुद्धा खूप वाईट वाटलं की आपण जर याला नेलं तर इथं सगळं दुःखाचं सावट होईल आणि सगळं दुःख होईल, तर म्हणजे जे आनंद आपण पाहत आहोत ते क्षणामध्ये सगळं नष्ट होईल. त्याच्यामुळे यमाला सुद्धा वाईट वाटलं. तर त्यावरती मग यमदूतांनी यमराजाला विचारलं की मग यावरती आपल्याला काही उपाय करता येणार नाही का. तर त्यावेळेस कारण मृत्यू तर शाश्वत असतो, परंतु त्यावरती काहीतरी पर्याय असावा, म्हणून यमराजाने यमदूतांना सांगितलं की त्रयोदशीच्या दिवशी ज्यांनी यमाच्या नावाने म्हणजे माझ्या नावाने जे दीप प्रज्वलन करतील किंवा दीपदान करतील अशा यांना अपमृत्यू येणार नाही. आणि म्हणून मग त्यांनी म्हणजे ही सेवा सांगितलेली आहे. कारण वर्षभर आपण यमाची कोणीही पूजा करत नाही, परंतु यमानी स्वतः यमदूत जे होते त्या यमदूतांना सांगितलं की या त्रयोदशीच्या दिवशी ज्यांनी माझी पूजा करतील, ज्यांनी माझ्यासाठी एक दिवा लावून ठेवतील, त्या यांना अपमृत्यू येणार नाही. मी म्हणजे कारण मृत्यू तर अटळ आहे, हे तो चुकणारा नाही, परंतु अपमृत्यू येणार नाही यासाठी मी सेवा सांगतो, म्हणून ही सेवा सांगितलेली आहे. तर आता अपमृत्यू म्हणजे काय? अपमृत्यू म्हणजे नैसर्गिकरित्या नसलेलं, म्हणजे जे अनावधानाने किंवा अपघाताने ज्यांना मरण येतं, मग आता त्या अपघातामध्ये मग ऍक्सिडेंट असो, साप चावून असो किंवा स्वतः आत्महत्या करून घेणं असो, ह्या अशा गोष्टींनी ज्यांना मरण येतं, म्हणजे नैसर्गिकरित्या मरण न येता म्हणजे आपल्या चुकीमुळे किंवा स्वतः ओढवून घेऊन किंवा आपत्ती काळामध्ये जे मरण येतं त्याला आपण अपघाती मरण असं म्हणतो किंवा अपघाती मृत्यू असं म्हणतो किंवा अपमृत्यू असं म्हणतो. तर हे अपमृत्यू कुणालाही येऊ नये यासाठी यमानी स्वतः हे सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी एका दिव्याचं पूजन करायचं आहे आणि तो दिवा खास यमदेवतेसाठी लावायचा आहे. तर तो त्रयोदशीच्या दिवशी रात्री ही सेवा करायची आहे. तर रात्री आता हा दिवा लावायचा कुठे किंवा हा दिवा कशाचा असला पाहिजे? हा दिवा तुम्ही मातीचा कशाचाही दिवा असला तरी चालतो, परंतु तो दिवा नंतर आपल्याला वापरायचा नाही. त्यासाठी आपण त्या दिवशी पिठाचा दिवा करायचा आहे. तर पिठामध्ये थोडीशी हळद टाकून, नाही टाकली तरीही चालतं, परंतु आपण जे स्वयंपाक बनवतो त्या स्वयंपाकातलं पीठ न वापरता आपण फक्त दिव्यासाठी मुठभर पीठ घेऊन ते आपण वेगळं मळून घ्यायचं आणि त्या पिठापासून एक दिवा बनवायचा आहे आणि त्या दिव्यासोबत 2 मुटके बनवायचे आहेत. तर मुटके म्हणजे काय? तर काही नाही, साधं पीठ घ्यायचं आणि आपली मूठ दाबायची, तर जो काही शेप तयार होतो, आपल्या बोटांचे ठसे त्याच्यावरती येतात, त्याला आपण मुटका असं म्हणतो. आमच्या भागात तर मुटका म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही, कारण वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळं म्हणतात. तर असे 2 मुटके करायचेत आणि हे 2 मुटके एका प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावरती आपण जो पिठाचा दिवा बनवलेला आहे, तर तुम्ही पिठाचा बनवा किंवा साधा बनवा, कसाही बनवा, तो पिठाचा दिवा जर बनवलेला असेल तर अतिउत्तमच, कारण आपल्याला हा दिवा नंतर वापरायचा नाही, त्याच्यामुळे आपण पिठाचा दिवा घ्यायचा आहे. तर मग हे पिठाचा दिवा बनवल्यावर 2 मुटके बनवायचे आणि एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि त्या तांदूळावरती आपल्याला बनवलेला दिवा ठेवायचा आहे. तर मग आता ह्या दिव्यामध्ये वात कसली असली पाहिजे? तर वात ही आपल्याला 1 वात असली पाहिजे, या पद्धतीने फक्त 1 वात आणि हा दिवा. तर मग आता हा साधा दिवा आहे, हा जर वापरला तर हा आपल्याला नंतर वापरायचा नाही, याचं विसर्जन करून टाकायचं आहे. नंतर आपण तो घरात वापरायचा नाही, कारण तो आपण यमाला लावलेला आहे, यमदेवतेला लावलेला आहे, म्हणून तो नंतर नाही वापरायचा. तर मग तो पिठाचा दिवा, त्यामध्ये 1 वात टाकायची आणि दोन्ही साईडनी मुटके ठेवायचे आहेत आणि मग त्या दिव्याचं आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. हळद कुंकू, मुटक्यांचं पण आणि दिव्याचं पण पूजन करून घ्यायचं आहे. आणि हा दिवा आपल्याला रात्री 8:30च्या नंतर लावायचा आहे किंवा तुम्ही 9, 9:30 पर्यंत लावला तरी चालतो, परंतु तो रात्रभर जळेल किंवा रात्रभर तो शांत होणार नाही, या पद्धतीने तो दिवा लावायचा आहे. आणि हा दिवा लावताना आपल्याला आता कुठं लावायचा आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट करताना अनेक प्रश्न असतात, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला त्यात मिळतील.
तर मैत्रिणींनो, हा दिवा आपल्याला दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे, घरात लावायचा नाही किंवा गच्चीवरती टेरेसवरती लावायचा नाही किंवा आपल्या पोर्चमध्ये सुद्धा लावायचा नाही. तर हा दिवा आपल्याला घराच्या दाराच्या बाहेर लावायचा आहे आणि बाहेर ठेवल्यानंतर ह्या दिव्याची जी ही वात असते तर ही वात आपल्याला दक्षिण दिशेला करायची आहे. कारण वर्षभर आपण कुठल्याही सेवा करतो, त्या सेवा करताना आपण दिव्याचं तोंड हे दक्षिणेला करत नाही, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हटली जाते, म्हणून आपण दक्षिणेला नाही करत. तर हे आपल्याला फक्त ह्याच दिवशी दक्षिण दिशेला टोक ठेवून म्हणजे दिव्याचं तोंड ठेवून आपल्याला दिवा लावायचा आहे आणि तिथं दिवा लावल्यानंतर मग त्याचं पूजन वगैरे करून आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र असा आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकते, तर तुम्ही ऐका, लक्षपूर्वक ऐका. मृत्यूनाम दंड पाशाभ्याम कालेन शामया सहा त्रयोदशाम दीपदानात सूर्यजः प्रियताम मम. असा श्लोक आहे. परत एकदा ऐका. मृत्यूनाम दंड पाशाभ्याम कालेन शमया सहा त्रयोदशाम दीपदानात सूर्यजः प्रियताम मम. या पद्धतीचा म्हणजे असा हा श्लोक आहे. तो श्लोक आपल्याला म्हणायचा आहे आणि आपल्याला हात जोडून यमाला विनंती करायची आहे की हे यमदेवता, मी हा तुमच्या पूजनासाठी हा दिवा लावलेला आहे. तर हा दिवा लावल्यामुळे तुम्ही वर्षभर माझ्या घरामध्ये अपमृत्यू कुणालाही येऊ नये किंवा अपमृत्यू कुणाचाही होऊ नये अशी त्यांना विनंती करायची आहे आणि सगळा श्लोक म्हणायचा आहे. हा श्लोक जर म्हणता आला तर ठीक आहे, नाही म्हणता आला तर तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये जशी विनंती करायची आहे त्या पद्धतीने यमाला विनंती करा, यमदेवतेला विनंती करा की आम्हाला अपमृत्यू येऊ देऊ नको माझ्या घरामध्ये, मलाच नाही तर माझ्या सगळ्या कुटुंबियांना अपमृत्यू होऊ नये, म्हणून मी ह्या दिव्याचं प्रज्वलन केलेलं आहे आणि माझ्या ह्या सेवेचा तू स्वीकार कर अशी विनंती करायची. सगळे घराच्या मध्ये आल्यानंतर म्हणजे जर कुणी जॉब करत असेल किंवा कुणी बाहेर असेल तर ते सगळे घरात म्हणजे घरी आल्यानंतर आपल्याला हे दिव्याचं पूजन करायचं आहे. म्हणूनच मी तुम्हाला 8:30-9च्या नंतर म्हटलेलं आहे. सगळे घरात जेव्हा उपस्थित असतील किंवा घराच्या बाहेर कुणीही राहणार नाही किंवा जाणार नाही, या वेळेला तुम्हाला ते दीप लावायचं आहे आणि मिनिमम 12 पर्यंत तरी तो प्रज्वलित असला पाहिजे, विजला नाही पाहिजे, या पद्धतीने तो दिवा लावायचा आहे. आता त्या दिव्यामध्ये तेल कुठलं वापरायचंय, याच्यामध्ये तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरू शकता. शक्यतोपर्यंत तुम्ही तिळाचं तेल वापरा आणि हे दोन्ही तेल अवेलेबल नसतील तर तुम्ही साध्या गोड तेलाचा दिवा लावा, परंतु दिवा आवर्जून लावा की जेणेकरून आपल्या घरात अपमृत्यू येणार नाही किंवा कुणाचा अपमृत्यू होणार नाही. कारण वर्षभरात आपण वेगवेगळ्या देवतेची पूजा करतो परंतु आपण यमाची पूजा कधीही करत नाही आणि यमदेवतेने हे स्वतः सांगितलेलं असल्यामुळं या दिवशी आपण एक दिवस आपल्याला संधी भेटते यमदेवतेची पूजा करण्याचं किंवा त्यांची सेवा करण्याचं. तर ती सेवा निश्चित करा की जेणेकरून आपल्याला अपमृत्यू येणार नाही किंवा आपल्या कुटुंबात अपमृत्यू येणार नाही. आणि मैत्रिणींनो, मग तुम्ही विचाराल का पिठाचा दिवा केलेला होता तर तो दिवा काय करायचा, तर तो दिवा तुम्ही गाईला खाऊ घालायचा नाही, कारण हिंदू धर्मामध्ये आपण गाईला अनन्यसाधारण महत्व आहे, त्याच्यामुळे हा दिवा आपण गाईला खाऊ घालायचा नाही किंवा कुणीही खाणार नाही, कोणत्याही जनावरांच्या खाण्यात जाणार नाही. अशा पद्धतीनं तो एखाद्या झाडाखाली वगैरे टाकून द्या किंवा वाहत्या पाण्यामध्ये त्याचं विसर्जन करून टाका. या पद्धतीने या दिव्याचं आपल्याला विसर्जन करायचं आहे. म्हणूनच आपण पिठाचा दिवा घ्यायचा आहे की जेणेकरून आपण तो टाकून देऊ शकतो, कारण मातीचा दिवा किंवा आपल्या घरातल्या स्टीलच्या वगैरे पण त्या ह्या नाही वापरायच्या. या पद्धतीनं तुम्ही सुद्धा तुमच्या भागात कशी करतात तरी मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही जर करत नसाल तर आवर्जून ही सेवा करायची आहे, कारण बऱ्याच घरामध्ये रिच्युअल्स हे पुढच्या पिढीला दिल्या जात नाहीत किंवा ते स्वतः सुद्धा करत नाहीत. अशा वेळेस आपण जर चांगली गोष्ट आपल्याला माहिती झालेली असेल तर ती आवर्जून स्वीकारायची, कारण चांगल्या गोष्टी स्वीकारायला आपल्याला पैसे लागत नाहीत, तर त्याच्यासाठी कुठलाही म्हणजे वेगळा वेळ द्यावा लागतो अशातलाही भाग नाही. खूप कमी वेळामध्ये एक दिवा, फक्त पिठाचा दिवा बनवणं आणि एक दिवा प्रज्वलित करणं, आपण असेही दिवाळी हा सण आपला दीप उत्सवाचाच आहे, त्यामध्ये थोडासा 5 मिनिटाचा वेळ ऍड केला तर काहीच हरकत नाही, तर म्हणजे काही आपलं वेस्टेज काही होणार नाही.
तर त्यामुळे तुम्ही आवर्जून ही सेवा करा. कारण म्हणजे जर एखाद्या स्त्रीला जर कुठल्या सेवा करायच्यात, काय करायच्यात हे माहिती नसेल तर तुम्ही जवळच्या केंद्रामध्ये जाऊन विचारा, किंवा तुमच्या घरात करत नसतील किंवा तुम्हाला ती माहिती काही मिळत नसेल घरात कशा सेवा केल्या जातात, काय म्हणजे नवीन लग्न झालेल्या मुलींना त्यांच्या घरातले रिच्युअल्स माहित नसतात आणि ते बाहेर गावी राहतात, अशा वेळेस तुम्ही जवळच्या केंद्रामध्ये जा. केंद्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला दिली जाते. तर तुम्ही आवर्जून ही सेवा करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि खूप खूप शेअर करा. अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया आणि अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.